सोलापूरमध्ये काळजाचा थरका पडवणारी घटना सोलापूरच्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावात घडली आहे। मालमत्तेच्या वादातून एकाच कुटुंबातील आई आणि तिच्या 2 तरुण मुलांची तलवारीने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे। या तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण सोलापूर जिल्हा हादरून गेला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास घडली। गायत्री सुधाकर मस्के, त्यांची मुलगी प्रिया सुधाकर मस्के आणि मुलगा शिवराय सुधाकर मस्के अशी मृतांची नावे आहेत। जेव्हा संपूर्ण गाव साखर झोपेत होते त्यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी मस्के यांच्या घरावर हल्ला चढवला। धारदार तलवारीने केलेल्या या हल्ल्यात तिघांचाही जागीच मृत्यू झाला आहे। शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली। घटनेचे स्वरूप इतके भीषण होते की प्रत्यक्षदर्शींच्याही अंगावर शहारे आले। गायत्री मस्के आणि त्यांची मुलगी प्रिया या दोघींचे मृतदेह घराच्या गच्चीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते, तर मुलगा शिवराय यांचा मृतदेह बैठकीच्या खोलीत आढळून आला। हल्लेखोरांनी अत्यंत क्रूरपणे वार केल्याचे मृतदेहांच्या स्थितीवरून दिसून येत होते। जीव गेलेल्या प्रिया ही 12वीत शिक्षण घेत होती, तर शिवराय हा 10वीचा विद्यार्थी होता। दोघांच्याही बोर्डांच्या परीक्षा दिल्या होत्या। या घटनेची माहिती मिळताच सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पथक आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। ठसे तज्ञ आणि श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले आहे। प्राथमिक अंदाजानुसार ही हत्या प्रॉपर्टीच्या वादातून झाल्याचे बोलले जात आहे।